सो हाय गाईज, मी है सायली आणि तुम्हाला माहिती आहे मी जानेवारीपासून जवळपास व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबवरती. पण ते इतकं कन्सिस्टंटली होत नाही आहे किंवा काय ते आहे जे काय आहे ते रिझन, पण नाही होतं तेवढं. आणि मला कन्फ्युजन होतं आहे की मी हिंदीमध्ये टाकू कुठल्या भाषेत टाकू. पण आता मी ठरवलं आहे की जसं आपण नेहमी बोलतो आहे हिंदी इंग्लिश जे पण असेल मराठी जे पण आपण मध्ये मध्ये बोलतो तसं मी व्हिडिओ करून टाकणार आहे. आणि आज माझा एक इंटरव्ह्यू शेड्यूल होता, पण तो अजून झालेला नाही आहे. त्याचं काही इन्व्हाइट वगैरे काही मला आलेलं नाही आहे अजूनही. तर तो मी तिच्याशी बोलले, ती म्हणते की ती उद्या शेड्यूल करणार आहे. तर बघूयात. मी इंटरव्ह्यूमध्ये जे पण काही क्वेश्चन्स विचारलेत, मी सॉफ्टवेअर टेस्टर आहे तर माझं आता मी इंटरव्ह्यू स्विचसाठी तयारी करत आहे. तर जे पण इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स ती विचारेल ते मी तुम्हाला शेअर करेन. उद्या मी एक नवीन व्हिडिओ बनवेन आफ्टर इंटरव्ह्यू की कसा होता माझा इंटरव्ह्यू. आणि हां येस, माझं आत्ता एवढं प्रिपरेशन झालं नाही, बट वी आर नोवेअर प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग. लाईक आत्ता जर मी 10th पण प्रिपरेशन करत असते ना आणि मी असं विचार करत राहिले असते की माझं कधी प्रिपरेशन होईल तर मी तुम्हाला सांगते मी अजूनपर्यंत 10th पण दिली नसते. कारण आपण नाहीच एवढे प्रिपेअर, आपण कधी फुल प्रिपेअर नसतोच कुठल्या गोष्टीसाठी. तर जे असेल ते फेस करून टाकणंच व्यवस्थित आणि चांगले. एक गोष्ट करू शकते मी आता, थोडं प्रिपरेशन करू शकते की जेणेकरून माझा इंटरव्ह्यू थोडा चांगला जाईल उद्याचा. बघू आता इंटरव्ह्यू कसा जातो आहे. की बघा, ही आमची आई आहे. तुम्ही हिला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आई हाय बोल, हाय बोल आपल्या लोकांना. आपली लोक आहेत, बोल हाय. अशी तर ती बोलत असते म्हणा मध्ये मध्ये. थोडं तिचं आता थोडंसं वय झाल्यामुळे तेवढं तिला समजत पण नाही, पण छान आहे. तुम्ही कदाचित असं म्हणत असाल, अरे ही कशी म्हणजे अव्यवस्थित अशी डोंबाऱ्यासारखी बसून व्हिडिओ बनवते. पण आपण घरामध्ये थोडं नॉर्मलच असतो, एकदम असं नट्टापट्टा करून एकदम खूप चांगलं असं नसतो. हां कधीतरी असं म्हणा, पण ठीक आहे, विदाऊट एनिथिंग पण आपण चांगलीच दिसतो. आणि हां अजून माझा थोडा कॉन्फिडन्स गेन व्हायचा बाकी आहे. मला नाही माहिती की कसं व्हिडिओ बनवायचं आहे, काय करायचं आहे. पण येस, मी आता व्हिडिओज टाकायचं ठरवलं आहे. म्हणजे मी 2026 जानेवारीपासूनच चालू केलं. तुम्ही चॅनलवरती जाऊन बघत असाल की हां मी एवढं असं भारी असं नाही व्हिडिओ टाकत आहे, पण मी काही ना काही शॉर्ट्स म्हणा किंवा काहीतरी असं मी ट्राय तर करत आहे की मी ते व्हिडिओज पोस्ट करेन यूट्यूबवरती. परत माझा इंस्टाग्रामचं पण आहे. येस, पण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला माझी जर्नी बघायची असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच. आता आजचा दिवस कसा जातो हे मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण मी थँक्स ह्याच्यासाठी म्हटले की तुम्ही आधी सबस्क्राईब केलं असेल ह्या अंदाजाने मी तुम्हाला थँक्यू म्हटलं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आज म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम आहे सध्या. तर तरी पण कसं ना मम्मी लोकांच्या राहते की आपल्या मुलांना जास्त आपण त्रास नाही देत करण्याच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत वगैरे. तीच अंडा करी बनवलेली आहे. आज आहे वेनसडे. तर आम्ही कोकणी असल्यामुळे ना फिश प्रिफर करतो. तर हेरशी आमच्याकडे वाराला कसं असतं, फिश असते. तर आज मम्मीने असंच अंडा करी बनवले. ती असं काही नाही गेली फिशच्या मार्केटमध्ये, पण अप्रतिम फिश बनवते ती. मी नेक्स्ट टाईम जर कधी बनवली असेल ना तेव्हा मी नक्की ब्लॉग बनवेल त्याचा आणि पोस्ट करेल आपल्या चॅनलवर. मला आता थोडंसं काम आलं आहे ऑफिसचं, तर मी ते थोडंसं कंप्लीट करून घेते. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नाही, सॉरी, भेटूयात आपण. म्हणजे आजचा ब्लॉग तर मी कंटिन्यू करणारच आहे ना. तर येस, आम्ही कामाला बसते. थोडंसं हां आमचं घर थोडं छोटं असल्या कारणामुळे ना तुम्हाला खूप सारा असा डोंबार हे असं सगळं पुस्तकं इकडे तिकडे असं होऊ शकतं. आणि प्रत्येकाचं घर एवढं असं काही ऑर्गनाईज नसते. कधी कधी आपल्याकडे तेवढा वेळ पण नसते की आपण हर गोष्टी ऑर्गनाईज करत राहू. त्यामुळे इट्स ओके टू बी अनऑर्गनाइज्ड. पण जर तुम्ही असा विचार करत असेल ना की यार आपलं घर असं आहे, म्हणजे नाही एवढं आपण प्रेझेंटेबल आहोत किंवा काय, पण ते तसंच राहणार आहे. पण बेटर आहे की तुम्ही पण जर का ब्लॉग्स किंवा काही चालू करणार असेल ना तर
तुम्ही करू शकता बिंदास. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा, पण उद्या जाऊन तुम्हाला असा रिग्रेट नाही व्हायला पाहिजे यार मी हे ट्राय पण नाही केलं. जे ट्राय नाही केल्याचा रिग्रेट आहे ना तो खूप जास्त मोठा आहे. सो बेटर आहे की तुम्ही ट्राय करून फेल व्हा. चल मला मदत करतेस ना आता कपडे सुकत घालायला. बोल काहीतरी. चल ते बघ धुतलेले कपडे आहेत, कपडे सुकत घालले आहेत आपण. चल काय करणार मदत तू? काय करणार सांग. चल घालले आहेत कपडे सुकत. URL हाय गाईज, UITचं URL डाऊन झालेलं आहे त्यामुळे असं झालं आहे की टेस्टिंग स्टक झालेलं आहे UIT टीमचं. हाय गाईज, तर सारखं हे हाय गाईज करणं तुम्हाला पहिलं थांबवायला पाहिजे. आता ॲक्च्युली झालं असं आहे की UITचं URLच डाऊन झालेलं आहे, म्हणजे चालतच नाही आहे आता काही त्याच्यातलं. आणि आमचं एक थोडं अर्जंट टेस्टिंग आहे UITवरती, ते टेस्ट करायचं आहे. दुसरी टीम करत आहे मला ते टेस्ट, पण बंद झालेलं आहे. आणि आज रात्री पण परत ना काहीतरी अपग्रेड ॲक्टिव्हिटी आहे, तर मला रात्री पण बसायचं आहे थोडं टेस्ट करायला UITचं. बघू आत्ताच हे UITचं रिझॉल्व होत आहे की नाही, त्याच्यानंतर बघू. मी तर माझं काम करते आता.